गिरीश कधीतरी सुधार राव, कधीतरी सुधार. आताही कट होता होता वाचला महोदय. एकंदरीतच पुढे जात असताना मला सद्भाद्य सभापती महोदय, आपल्या सर्वांचं आराध्य दैवत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याशी आपल्या सर्वांचं एक वेगळं नातं आहे. परंतु आपण त्यांच्या वंशजांपैकी आहात. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चौंडी गावचे आपण सुपुत्र आहात. अहिल्यादेवींच्या वंशजाला, चौंडीच्या सुपुत्राला आज या विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात सर्वोच्च स्थानी बसवण्याचा मान या निमित्तानं मिळालेला आहे. आणि तसं बघितलं तर आपल्याला कोणताही राजकीय वारसा नाही आणि अत्यंत गरीब परिस्थितीतनं आपण स्वकर्तृत्वानं आपली वाटचाल केली, ज्याचा उल्लेख माझ्या आधीच्या मान्यवरांनी केला. सरपंच ते सभागृहाचं सभापती हा आपला प्रवास, विरोधी पक्षाचे आमदार, सत्ताधारी पक्षाचे आमदार, राज्यमंत्री, मंत्री आणि आता सभापती, हा आपला प्रवास खरोखरीच थक्क करणारा अशा प्रकारचा प्रवास आहे आणि कौतुकास्पद अशाच प्रकारचा हा प्रवास आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची न्यायप्रियता आणि त्यांच्या लोककल्याणकारी कार्याचा, त्यांच्या विचाराचा वारसा खऱ्या अर्थाने आपण पुढे नेण्याचा आणि राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचा बदल घडवून आणण्याचं कार्य या सभापती पदाच्या माध्यमातून आपण करावं, अशा प्रकारचं देखील आणि आपण कराल हा देखील विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो. एकंदरीतच आजच्या या अभिनंदनपर चर्चेच्या निमित्तानं या सभागृहाला, राज्यातल्या जनतेला मला सांगायचंय की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्शावरच, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरच आमचं हे महायुतीचं सरकार काम करत आहे आणि इथून पुढे देखील काम करत राहील. राजमाता अहिल्यादेवींच्या या सर्वकालीन महान राज्यकर्त्या, कुशल प्रशासक अशा त्या होत्या. थोर विचारवंत त्या होत्या. त्यांचे विचार सुधारणावादी आणि विशेषतः अंधश्रद्धेवर प्रहार करणारे होते. त्यांचं कार्य आणि विचार आज देखील जगभरातल्या राज्यकर्त्यांच्यासाठी एक आदर्श म्हणून आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी, सभापती महोदय, जात पात, धर्म, पंथ, प्रांताच्या सीमा ओलांडून आपल्या देशामध्ये अनेक भागामध्ये लोकोपयोगी कार्याचा डोंगर त्यांनी उभा केला. अनेक ठिकाणी त्यांनी उभी केलेली मंदिरं असतील, नदीघाट त्यांनी बांधलेले असतील, धर्मशाळा त्यांनी उभ्या केलेल्या असतील, किंवा आम्ही ज्याला बारव म्हणतो त्याला पाणपोई त्यांनी बांधल्या. अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा यांच्या विरुद्ध त्यांनी लढा दिला आणि त्यांचं हेच कार्य आपल्याला पुढे घेऊन जायचंय याची जाणीव ठेवून आपण काम कराल याबद्दल देखील मी विश्वास बाळगतो, खात्री बाळगतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी या महान योद्ध्या होत्या, कुशल प्रशासक होत्या, न्यायप्रिय होत्या, प्रजाहित दक्ष होत्या, दानशूर राज्यकर्त्या होत्या. मुलकी आणि लष्करी प्रशासन वेगळं करून कुशल राज्यकारभाराची चुणूक त्यांनी उभ्या जगाला दाखवली, भारताला दाखवली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी महिलांच्या सक्षमीकरणाचं काम, मग महिलांना शिक्षण, प्रशिक्षण, अधिकार दिले, योजना असेल, विधानसभा जबाबदारी आहे. शेतकऱ्यांच्या पोटी जन्मलेला कष्टकऱ्यांचा मुलगा आज विधिमंडळाच्या सर्वोच्च सभागृहाच्या प्रमुखपदी बसलेला आहे. त्याचा महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या शेतकरी बांधवांना, कष्टकऱ्यांना सगळ्यांनाच खऱ्या अर्थाने आनंद आहे. हे खऱ्या अर्थाने लोकशाहीचं मोठेपण आहे, हे लोकशाहीचं सौंदर्य आहे, आपल्या देशाच्या संविधानाची महानता आहे आणि सुंदरता देखील आहे. गेल्याच महिन्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या विधानसभेचं वैशिष्ट्य आपण 40% वाटतंय आणि त्याच्यामुळं एकंदरीतच एक चांगल्या पद्धतीनं काम तुम्हाला हे त्या ठिकाणी मिळालेलं आहे. सभापती महोदय, आपण नुसतेच तरुण नाहीत तर दिसण्यामध्ये देखील तुम्ही अत्यंत रुबाबदार आहे. आपले व्यक्तिमत्व प्रभावी आहे. मला आठवत आहे 9 ते 14 आम्ही सगळेजण सत्ताधारी पक्षाचे होतो आणि त्यावेळेस तुम्ही अतिशय शांत येऊन बसायचं, विरोधी पक्षामध्ये होता. बाकीचे तिथली सगळी सभागृह लढवण्याचं काम, चालवण्याचं काम देवेंद्रजी आणि बाकीचे सगळेजण करायचे. पण
त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण राज्यमंत्री झाला, राज्यमंत्र्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही कॅबिनेट मंत्री झाला, त्यावेळेस तुमचा तो सफारी, तुमचा तो देखणेपणा, तुम्ही असं आतमध्ये यायचा आणि मी समोर बसलेलो असायचं, त्यावेळेस आम्ही म्हणायचो काय बदल झालाय आज शिंदे साहेबांच्या मध्ये, खऱ्या अर्थाने बदल झालाय. तो एक वेगळ्या प्रकारचा रुबाब आम्ही सगळ्या नाही ना, त्यांचा सफारी हाफ असायचा, त्यांना आठवत असं. स्तुती काय गिरीश, कधीतरी सुधार राव, कधीतरी सुधार. आताही कट होता होता वाचला अध्यक्ष. सभागृहाला किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही, परंतु दोन्ही बाजूच्या सन्मानित सदस्यांना सांगायचं आहे की कबड्डी खेळ हा आपल्या सभापती महोदयांचा आवडता आणि एकेकाळी अतिशय कुशलतेने ते स्वतः देखील त्यांनी हा मातीतला खेळ खेळलेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी त्यावेळेस मैदानं गाजवलेली आहेत. तेव्हा निश्चित आपली पकड ही घट्ट असणार आहे, कारण तुम्ही त्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. या सभागृहाची आपणही आपली पकड अशीच घट्ट ठेवून कुशलपणे सभागृह चालवाल याबद्दल देखील आमच्या कोणाच्याच मनामध्ये शंका नाहीये. स्वातंत्र्यपूर्व काळात मंगलदास पक्वासा यांच्या रूपाने पहिले सभापती विधान परिषदेला मिळाले आणि नंतर अनेक मान्यवर त्या ठिकाणी सभापती म्हणून झाले आणि त्यांनी सगळ्यांनीच अतिशय समर्थपणे ते सभापती पद सांभाळलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. नास फरांदे साहेब हे आपल्याच जिल्ह्यातले अहिल्यानगरचे ते प्राध्यापक होते. मगाशी मला वाटतं भाईंनी लक्षात आणून दिलं, प्रोफेसर रामराजे होते, परंतु जास्त वकिली पण ते करत होते आणि म्हणजे वकिलीचा पण त्यांना एक दांडगा अनुभव आणि अभ्यास होता. त्याच्यामुळं फरांदे साहेबांच्या रूपानंतर एक प्राध्यापक या नात्याने आम्ही तुम्हाला इथं सभापती पदावर त्या ठिकाणी पाहतोय. त्यामुळं निश्चितपणे या विधान परिषदेला एक शिस्त येईल हे देखील मला या निमित्तानं वाटतं. सभापती पदावर बसलेल्या सर्वच पक्षांना समान न्याय मिळवून देणं आणि विधिमंडळाच्या कामकाजाचा दर्जा उंचावणं आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी निर्णय प्रक्रियेला चालना देणं हे अपेक्षित आहे. सभापती महोदय, आपण आपल्या प्रगल्भ आणि संयमी नेतृत्वामुळं या सर्व जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडणार याबद्दल आम्हाला खात्री आहे. सभागृहाचा कार्यकाळ प्रभावी आणि लोकाभिमुख करण्यासाठी सभापती म्हणून आपण सर्व सदस्यांना समान वागणूक द्याल, चर्चांना सकारात्मक दिशा द्याल, लोकशाहीचं त्या ठिकाणी पालन कराल. खरं तर मगाशी बोलत असताना त्यामध्ये मी बोलू का नाही थोडासा द्विधा मनस्थितीत होतो. आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा उल्लेख केला. सभापती महोदय, मध्यंतरी मी तुमच्या मतदारसंघामध्ये सभा घेतली नाही म्हणून तुम्ही थोडासा राग व्यक्त केला. त्यामुळे विधानसभेची निवडणूक आपण हारला असं देखील आपण म्हणालात, पण एका दृष्टीनं ते योग्य झालं. जर देवेंद्रजींच्या मनात तिथं निवडून आला असता आणि कॅबिनेट मंत्री करायचं असतं तर तेही पद महत्वाचं आहे. गिरीशला कदाचित थांबावं लागलं असतं, ह्यांना तिथं यावं लागलं असतं. परंतु ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु आपल्या विधान परिषदेचे सदस्य त्यामुळे आपण राहिलात आणि आज ह्या एकंदरीत विधान परिषदेचं नाही, ह्या संपूर्ण ह्या जे काही विधिमंडळ आहे ह्या विधिमंडळामध्ये कुणी काही म्हटलं तर सगळ्यात सर्वोच्च पद मान हा विधान परिषदेच्या सभापतींना असतो, नंतर विधानसभेच्या अध्यक्षांना त्या ठिकाणी असतो. आणि आपण नास फरांदे साहेबांचा बघितलं असेल, आपण जयवंतराव टिळक साहेबांचा बघितलं असेल, रासू गवई वगैरे, तर आमच्या आधीच्या काळामध्ये तो काळ होता, आम्ही राजकारणात यायच्या आधी, किंवा रामराजेंनी पण त्या परीनं त्या पदाला एक वेगळ्या पद्धतीची उंची देण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे केला. हेही आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. एकंदरीतच हे सगळं काम करत असताना मधल्या काळामध्ये आम्ही बघितलं काही काळाकरता आमच्या भगिनी ह्या स्वतः अस्थायी